श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर अधिक मासामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अधिकच खास मानली जाते. या अधिक मासामध्ये आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा तर करतच असतो, परंतु या महिन्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्याचा जो काही चान्स भेटला आहे किंवा जी काही संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य बनतं. म्हणजेच आपली जी काही इच्छा, मनोकामना अपूर्ण राहिली असतील किंवा तुमची इच्छा असेल की गणपती बाप्पाची कृपा ही तुमच्यावर अखंड राहो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी अधिक मासामधील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, तसेच गणपती बाप्पांना कोणती एक वस्तू अर्पण केल्याने बाप्पाची अखंड कृपा आपल्याला लाभते, तसेच आपली इच्छा पूर्ण होते, या सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. आता आपण थोडक्यात अधिक मासांचे महत्त्व जाणून घेऊ. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात केलेले जप, तप, व्रत, दान आणि उपासना यांचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थी ही श्री गणेश भक्तांसाठी विशेष पर्व असते. या दिवशी गणपतीची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. आता ती एक वस्तू कोणती आहे जी की आपल्याला गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी अर्पण करायची आहे? तर अधिक मास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दुर्वा ही गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. शास्त्रानुसार दुर्वा अर्पण केल्याने गणेशजी प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्याला उद्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वांचे गुच्छ अर्पण करायचे आहे. आता या चतुर्थीचा उपवास कसा करावा? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, घरातील गणपती बाप्पासमोर तुपाचा दीप लावावा, लाल किंवा पिवळी फुले गणपती बाप्पांना अर्पण करावीत, 21 दुर्वा भक्तिभावाने अर्पण कराव्यात. त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. जर 108 वेळा जाप करणे शक्य नसेल तर किमान 21 वेळा ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जाप अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तिभावनेने करावा. असे केल्याने गणपती बाप्पा आपल्या भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात, तसेच त्यांच्यावर गणपती बाप्पांची अखंड कृपा देखील राहते. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर हात जोडून गणरायासमोर आपल्या मनातील इच्छा सांगावी. प्रार्थना करताना असे म्हणावे, हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा, माझ्या कुटुंबावर कृपा करा आणि माझी योग्य मनोकामना पूर्ण करा. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना अधिक प्रभावी मानली जाते. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनाचे देखील विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर गणपतीची पुन्हा पूजा करावी आणि व्रत सोडावे. यामुळे व्रत पूर्णत्वास जाते आणि शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केल्याशिवाय व्रत सोडणे हे चुकीचे आहे. चंद्रदर्शन झाल्याच्या नंतर चंद्राला अर्घ्य दिल्याच्या नंतर मग गणपती बाप्पाची पूजा आरती करून नैवेद्य दाखवून मगच संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सोडले जाते. या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या देखील आहेत. कोणाचाही या दिवशी चुकूनही अपमान करू नका, कोणाबद्दलही वाईट बोलू नका, कोणाशीही वाद विवाद भांडण तंटा करू नका. आपल्यामुळे कोणालाही दुःखी होईल किंवा कोणालाही त्रास होईल अशी वागणूक करू नये. असे केल्याने आपण जे काही व्रत करतो त्या व्रताचे फळ आपल्याला मिळत नसते. त्यामुळे जितके शक्य होईल तितकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नामस्मरण करा. गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे शक्य नाही झाले तर मोबाईलवर गणपती अथर्व शीर्ष लावून त्याचे ऐका किंवा श्रवण करा. असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर नक्कीच कृपा दृष्टी ठेवतील. तसेच
गरजूंना मदत करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. आता आपण संकष्टी चतुर्थीची एक छोटीशी कथा ऐकू, जी ऐकल्यानंतर तुम्हाला देखील हे व्रत करण्यासाठी प्रेरणा मिळेल. एकदा एका गरीब भक्ताने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केवळ श्रद्धेने गणपतीला दुर्वा अर्पण केला. त्याच्याकडे मोठे नैवेद्य किंवा महाग वस्तू नव्हत्या, परंतु त्याची भक्ती पाहून गणराया प्रसन्न झाले. हळूहळू त्याच्या जीवनातील संकटे दूर झाली, आर्थिक स्थिती सुधारली आणि घरात सुख समृद्धी नांदू लागली. या कथेतून आपल्याला समजते की देवाला महाग वस्तू नव्हे, तर खरी श्रद्धा प्रिय असते. अधिक मास संकष्टी चतुर्थी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप करावा. श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने केलेली उपासना कधीही शुभ परिणाम घडवून आणत असते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः.